नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत आमच्या बागेमध्ये. तर इथे आम्ही पडवळी लावलेली आहेत. तर पडवळ्याचा मांडव अगदी भरगच्च भरला आहे पडवळ्यांनी. तर मागच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये मी भाजी दाखवली होती. तर मुलं काही भाजी काही खात नाहीत, त्यामुळे त्यांना म्हटलं आज भजी करूया. तर हे पहा, पडवळ अगदी 5 फुटाचं पडवळ आलेलं आहे. तर हे नागिन प्रकारचं बियाणं आहे. आम्ही गेलो होतो बियाणं आणायला, तर दुकानदाराने आम्हाला हे नागिन प्रकारातलं बियाणं आहे म्हणून सांगितलं. तर नागिन थोडं नाव डेंजर वाटतं, पण पडवळी मात्र सुंदर वाटत आहेत. अगदी लांब सडक अशी पडवळी आलेली आहेत 5 फुटाची. चला तर मग आता आपण किचनमध्ये जाऊया. तर मागच्या आठवड्यात मी हा व्हिडिओ केला होता, त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ आमचा पडवळ्याचा आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये मी पडवळची भाजी दाखवलेली आहे आणि आता मी तुम्हाला भजी दाखवणार आहे. तर असं हे गोल आपण ह्या पडवळ हे जे आहे हे गोल आपण असं कापून घ्यायचं आणि साधा रिंगा टाईप त्या तयार करायच्या. रिंगांसारखं ते दिसतात गोल कापल्यावर. आणि हे आतले जी बी असते ही सगळी बिया काढून टाकायच्या, म्हणजे खूप सुंदर अशा त्याच्या रिंगा तयार होतात आणि मुलांना थोडं आकर्षक वाटतं. हे बिया अशा सगळ्या काढल्या, ते बघा किती रिंगा छान झाल्या आहेत पडवळच्या. असं ओळखताच येत नाही की पडवळची भजी आहे. मीठ घालूया आपण आता, त्यामुळे चाट मसाला घालूया आणि मीठ आणि चाट मसाला लावून आपण एक 10 मिनटं यांना ठेवूया बाजूला. म्हणजे चाट मसाल्याचा जो स्वाद आहे तो त्या पडवळ्याच्या रिंगांना छान लागेल. आता आपण बॅटर तयार करूया. तर हे 1 वाटी आपण बेसन घेतलं आहे, त्यामध्ये आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं आपण लाल तिखट घेऊया, हळद घेऊया, जिरे पावडर घेतलेली आहे आणि आपण धने पावडर घेतलेली आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून आपण पाणी घालून जसं आपण भजीचं बॅटर करतो तसं हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे. गुठळ्या करायच्या नाही, ठेवायच्या नाहीत. आणि हे तेल आता ठेवलेलं आहे गरम करत. तेल चांगलं तापलं की ह्या ज्या रिंगा आपण केल्यात पडवळच्या त्या आपण ह्या बॅटरमध्ये बुडवून तळून घेऊया. अतिशय सुंदर होतात. मुलांना अजिबात ओळखता येत नाही की पडवळची भजी आहे अशी. आणि ह्या रिंगा छान दिसतात, त्यामुळे त्यांना गंमतही वाटते. त्यामुळे पडवळ पण खाल्लं जातं. त्यामुळे ज्यांना कोणाला पडवळ आवडत नाही त्यांना अशा प्रकारे तुम्ही देखील पडवळच्या रिंगा तयार करून द्या. म्हणजे पडवळची भजी म्हणून सांगायची. मुलं अगदी मस्त खातात आवडीने. तर अशा सगळ्या आपल्या आता रिंगा आता तळून आता होत आहेत. तर आपण आता ह्या रिंगा आमचे परीक्षक बाहेर बसले त्यांना पण देऊया, म्हणजे ते सांगतील चांगलं झालं आहे का नाही. तर बघा काय सुंदर दिसत आहेत पडवळ्याची भजी. मुलांना अजिबात ओळखता येत नाही. गरम गरमच खायची, अशा हातात घालायची बोटामध्ये, म्हणजे ती अजून सुंदर दिसते. चला परीक्षक बघूया काय म्हणतात. चला, परीक्षकाने सुद्धा लाईक केलेलं आहे.